नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये मनापासून सर्वांचं स्वागत आहे। आज नवरात्राचा 5वा दिवस चालू आहे। कसे आहेत सर्वजण? मस्तच असणार आहेत, आनंदी असणार आहेत। असेच आनंदी राहा, खुश राहा, मस्त राहा। तर सांगायचं तर एवढा आनंद झालाय, आपला सूरज चव्हाण ते बिग बॉस मध्ये ते जिंकला आहे। तर त्याचे ते व्हिडिओ, त्याचा आनंद बघून आपल्याला पण खूप आनंद होत आहे। इतका त्याला आनंद झालाय तर ते पैसे तर जाऊ द्याच, पैशाचाच लांबच राहू द्या, पण ते माणूस बिग बॉस मध्ये एक एंट्री करणं एक महत्त्वाची गोष्ट, किती आनंदाची गोष्ट ही पण आपण ऐकू शकतोय किंवा आपण स्वतः अनुभवू शकतोय। आपल्याला जर साध्या वेशात आज जर एखाद्या स्टेजवर बोलवलं, माईक जर हातात दिला तर किती अभिमान वाटतो, आनंद वाटतो। आणि असं काय वाटतं की आपण काहीतरी जिंकलो, तर आपल्याला किती पुढाकार दिला आहे, आपल्याला किती पुढे आणलं आहे असं वाटतं आपल्याला। पण तेच एक गरीब घराण्यातला सूरज चव्हाण आज बिग बॉस मध्ये जिंकलेला आहे। त्याला किती आनंद झाला असेल हे तर तुम्हाला पण माहितीच आहे। का आता आपण छोटे छोटे अनुभवलेलेच असते तर आपल्या आयुष्यातले, तर आपल्याला किती छोट्या अनुभवातून आपण किती अनुभव घेत आलेला आहे। तर आपल्याला जर कुठे एखाद्या माणसाने जर 2 शब्द प्रेमाने बोललं, तर आपल्याला जर नुसतं माणसाने स्तुती जरी केली ना, तू किती चांगली आहेस, किती तुझा अभिमान वाटतो, ह्याच्यात जरी आपल्याला म्हणलं ना माणूस, तर छोटे छोटे आपण पण अनुभव घेऊन पुढे आलेलो आहेत ना। मग आपल्याला जर एखाद्याने अभिमान दिला, तू लय चांगले आहेस, तुझं लय म्हणजे चांगला स्वभाव आहे, तू इतके चांगले आहेस, तू माणसं धरून राहणार आहेस, तुझा प्रेमळ स्वभाव आहे, आपल्याला जर घरातली व्यक्ती जर आपल्याला स्तुती केली तर आपल्याला किती आनंद वाटतो, किती अभिमान वाटतो, हे तर तुम्ही जाणूनच असणार आहे, ते सांगायची गरजच नाहीये। तर तसे सूरज चव्हाण एक गरीब घराण्यातला मुलगा, त्याला शाळा येत नाही, त्याला अभ्यास नाही, त्याचा कुठलं काय सुद्धा नाही, पैशाचा हिशोब पण नाहीये। तो मुलगा आज बिग बॉस मध्ये एंट्री केलेली आहे आणि तोच बिग बॉस मध्ये एंट्री करून 3च महिने राहिलेला मुलगा तो आज जिंकून एंट्री करून बाहेर येत आहे आनंदाने। तर त्याला किती त्याचा जगात पण आनंद मावत नाहीये। आणि ज्याने वोट केलं त्याचं पण मनापासून अभिनंदन। खरंच आपण सर्वांनी त्याला वोट दिल्यामुळे तो जिंकून आलेला आहे। आमचं तर हमेशा वोट त्याला चालूच होतं। तर सूरज चव्हाण एवढा म्हणजे साधारण मुलगा एवढा पुढे आलाय म्हणलं किती त्याचा अभिमान वाटणार गावकऱ्यांना। आणि तो पहिलाच तर कलाकार आहेच आहे, तो कुठल्या पण मीडियावर आहेच आहे, सोशल मीडियावर, इंस्टावर म्हणा, युट्यूबवर म्हणा, जी नाही ती ॲप आहे त्याची, तिकडे त्या सगळ्या ॲपवर आहेच ते। तो त्याचे ते बोली भाषा, ते साधारण राहणी, ते माणूस नाही म्हणत, एखादं छोटं मूल जर तोत्र बोललं, त्याच्या बोलाचा किती माणसाला अभिमान वाटतोय, तसं त्याचं ते थोडंसं बोबडं बोल, ते लहान मुलांसारखंच त्याची एक खेली होती अंगात, तो किती भारी बोलत होता। त्याची एंट्री कशी झाली, तो बिग बॉस मध्ये किती दिवस कसा राहिला, कोणाच्या दबावाखाली राहिला, कोणाच्या म्हणजे आपण म्हणतो का कोण सांगन तसं, त्याने असं काहीच केलं नाही। त्याला वाटन ते काम करायचा, त्याला वाटलं झाडू मारायचा, त्याला वाटलं स्वयंपाक करायचा, तिथं मदत करायचा, आणि त्याने तिथं मदत करून सगळ्यांची मनं जिंकून घेतली आणि सगळ्या ऑनलाईनच्या प्रेक्षकांचे पण मनं जिंकून घेतली, सोशल मीडियावरल्या परिवारांचे पण मनं जिंकून घेतली। मला एवढं काय बोलता येत नाही, मी तर कधी अशी म्हणजे कधी बोललेलं नाही, पण तुम्ही एखादा जर शब्द चुकला तर समजून घ्या। तर किती तो म्हणजे किती सगळ्यांची मन मिळवून राहिलेला आहे आणि ते सगळ्यांच्या मनात घर करून राहून तो आज बिग बॉस मध्ये जिंकून आलेला आहे। आणि सूरज चव्हाण बाळा, तुझं खूप खूप अभिनंदन। खरं तर बिग बॉस मध्ये जाणाराचे नशीब मोठं आहे, तुझं नशीब तसं थोर होतं, आई वडिलाची पुण्य काहीतरी म्हणून तू बिग बॉस मध्ये गेलेला आहे। आणि तिथनं जर आज तुझे आई वडील जर असते तर त्यांच्या डोळ्यात अश्रू पण मावले नसते। आणि खरं ना, कोणाचे पण देव करून असे कोणाच्या पण घरामध्ये आई वडील पाहिजेत की एखाद्या अडाणी मुलांनी, न शाळा शिकणाऱ्या मुलांनी एखादं असं कार्य केलं तर त्या आई वडिलांना किती अभिमान वाटेल। असे मुलं खरंच सगळ्यांच्या नशिबाने जन्माला यावा, ते ही देवाकडे प्रार्थना करते। आणि खरंच मुलांनी काहीतरी किरत केली, आपल्या मागून येऊन आपल्या पोटी जन्म घेऊन आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा कर्तव्य मोठं गाजवलं, त्याने अभिमानाने मान आई वडिलांची उंचवली,
त्याने सगळ्या जगाचं मन जिंकून स्वतःच्या मनात स्वतः सगळ्या जगाच्या मनात घर करून राहिला. खरंच त्याचा अभिमान वाटते. आणि देव करो त्याचे आई वडील देवाने ठेवले नाही तर आई वडील पाहिजे होते. आज आई वडिलांनी काय त्याच्या बाबतीत विचार केला असता आणि काय आई वडिलांना आनंद झाला असता हे तर सांगायची गरजच नाही तुम्हाला. आणि खरंच सूरज बाळा पुढे वाटचाली करताना तुला आमच्या सर्व मीडिया परिवारांचे खरंच ना खूप खूप अभिनंदन तुझं. आणि खूप खूप सपोर्ट आहे अजून पण. असाच यशस्वी होत राहा, असाच पुढे जात राहा. तुला पुढच्या वाटचाली करताना कोटी कोटी शुभेच्छा. आणि माझा पूर्णपणे ब्लॉग बघा. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडलं तर सर्वांना शेअर करा. आणि खरंच माझ्या आता असेच व्हिडिओ राहणार आहेत. पूर्णपणे ब्लॉग बघा. बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. चला मी इथंच थांबत आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.